पंचायत यांच्या वतीनं गोरे भाऊंना साकडं घातले की खंडाळा तालुक्याचा ज्वलंत प्रश्न गेल्या कित्येक वर्ष सोडवला गेला नाही। ज्या व्यक्तीनं या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं 15 वर्ष या प्रश्नाकडे आपण आणि ते व्यक्ती दोन्ही एकाच वेळी विधानसभेचं प्रतिनिधित्व करत होता। मान खटाव तालुक्याचा आणि खंडाळा तालुक्याचा जर आपण जर लेखाजोखा पाहिला तर खंडाळा तालुका पाठी ठेवण्याचं काम या प्रतिनिधीनं केलं आणि आता गोरे भाऊ ही शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती खंडाळा तालुका देत आहे आणि खंडाळा तालुका मागणी करत आहे की वंचित 14 गाव पाणी परिषदेचे वंचित 14 गावाला पाणी पूर्ण वेळ मिळालं पाहिजे। त्याचबरोबर 3 उपसा केंद्र मार्गी लागल्या पाहिजेत। 93 टीएमसी पाणी नीरा देवगड प्रकल्पातून डोंगरगावी प्रकल्पात सोडायचे। ह्या तिन्ही निवेदन आपण लोणच्या सभेमध्ये दिलेले आहेत। भाऊन आपल्याला सर्वांना शब्द दिलाय की तुम्ही माझ्या हातामध्ये सत्ता देतच आहात। या सत्तेचा उपयोग तुमच्यासाठी निश्चितपणे केला जाईल आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये या सर्व योजनांचे तुमचं भूमिपूजन केलं जाईल। एवढ्या म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। यानंतर प्राध्यापक एस वाय पवार यांना माझी विनंती आहे, माजी सभापती खंडाळा तालुका, माझी विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। एक चांगले उमेदवार ज्या ओळखने आपल्याला दिलेले वारं आता फिरलेलं आहे आणि हे वारं फिरलेलं आहे। जी कठीण गोष्ट स्टार्टला वाटत होती की हे होणार कसं, परंतु गल्लीपासून दिल्लीपर्यंत वातावरण कमळमय भाजपमय होत चाललेले आहे। मी परवा म्हणजे तसं माझं आयुष्य काँग्रेस राष्ट्रवादी या 2 पक्षातच गेलं आणि ती सवय नाही, परंतु समय होते आणि मदनदादांना फोन करून दयाभाऊंना फोन करून मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। या दोन्ही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या या गावडा त्यांना 2 जे समोर उमेदवार आहे ते उमेदवार आत्ताच पराभूत झालेले। त्याने जेव्हा जिल्हा परिषदेचं मैदान सोडून पंचायत समितीच्या मैदानात आले, जिल्हा परिषदेला घाबरले, म्हणजे इथं तुला सुट्टी नाही। आणि काय कामाचा पसारा, स्मशानभूमी पाहिजे 28 लाख रुपये खर्च केले तर माणसांना बसायची सोय नाही, पाणी हातपाय धुवायची सोय नाही, राहण्याची सोय नाही, आणि पैसे गेले कुठे? काम कशाची काम आहेत? पारगाव बघा, खंडाळा पहा, शिवाजीनगर पहा, सर्व रस्ते सिमेंटचे झालेले दिसतील आणि हा म्हणजे कामाचा डोंगर उभा करणारा एक काय एवढं बारीक शेतचे दिसला नसता। सिमेंट सोडलं तर सगळे तसेच बोलते। विकास केला म्हणजे काय केला तर विकासाचा नुसता डांगर पिटलेलं आहे आणि काम तर 0 आहे आणि उद्योगपती मात्र नंबर 1 नको तिथं ना खुपसायचं गरज असताना लक्ष्मीची निवडणूक लावण्याची काय गरज होती? खंडाळ्याची 2 वेळा निवडणूक लावली, 2 वेळा आपटलं, लाज नाही। नागेश्वरची निवडणूक लागू न म्हणलं, पुन्हा लावली, तिथं सुद्धा आपटलं तर काहीही लागतं नाही, हट्ट पण होते कोडग्यासारखं। एवढा कोडगा मनुष्य मी जगात पाहिलेला नाही। एकच आज बोलायचे 2 मिनिटं सांगितले काय, एकच गोष्ट सांगतो। आमच्या गावचं 74 एकराचं
हायकोर्टामध्ये एक मॅटर चाललेलं आहे. ते मॅटर कोट्यावधी रुपयांचं आहे आणि त्या कोट्यावधी रुपयामध्ये यांची सारखी लुडबुड चाललेली असते. ग्रामपंचायतीने ग्रामसभेने माझा ठराव केला आणि हायकोर्टामध्ये ही केस चालवायची सर्व अधिकार दिले. त्याप्रमाणे एक दिवस माझ्याकडे आला आणि म्हटलं पण ते मिटवून टाकू. कसं मिटवून टाकू? तुम्हाला म्हटलं 50 लाख रुपये देतो. मी जाहीर बोलतोय आणि म्हणजे 50 लाख रुपये घेतो तर कधीतरी कोणाला समजणार आहे ना. तुम्हाला काय करायचं? सोडतो मी आमच्याला. म्हणजे हा जर प्रकार असेल देवाच्याही कामामध्ये जो सोडत नसेल त्याचा विचार तुम्ही करतात कशाला? माझी सर्व गावाला हात जोडून विनंती आहे की काही करा पण अतुल बाबालाच मत द्या. मत त्याच्याकडे देऊन धन्यवाद. पवार एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि म्हणूनच गावड्याच्या मातीचा भूमिपुत्र 15 वर्ष संघर्ष करतोय. दादा दुसऱ्या तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता पण नेता केला म्हणून अतुल बाबाला पंचायत समितीमध्ये पाठवा. एकदा जोरदार या ठिकाणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सन 2026-2031 या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आयोजित आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि ज्यांचे या खंडाळा तालुक्यावरती आणि आपणा सर्व कार्यकर्त्यांवरती विशेष प्रेम आहे तर राज्याचे कर्तबगार ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार भाऊ गोरे व्यासपीठावर आपणा सर्वांचे आदरणीय नेते या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय मदनदादा भोसले त्याचप्रमाणे ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये कार्यरत आहे ते खंडाळा तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्धदा गाडवे. आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते प्राध्यापक यशवंत पवार. व्यासपीठावर उपस्थित नागेश्वर परिवाराचे प्रमुख माजी पंचायत समितीचे उपसभापती नारायणराव पवार बापू, दुसरे प्रमुख आदरणीय रवींद्रदा पवार पाटील आणि खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील. सर्वांचा नामोल्लेख करता येईल परंतु वेगळे अभावी सर्वच मान्यवरांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. डॉक्टर सावंत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आपला सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करता येईल परंतु वेगळे अभावी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील आणि बावडा पंचायत समिती गणातून मी स्वतः अतुल विश्वास पवार आम्ही दोघी या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहोत. तसेच खेड पंचायत समिती गणातून गौरी गणेश धायगुडे पाटील या खेड पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. मी सभेत माझ्या भाषणाच्या सुरुवातीला आपणा सर्वांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपणा सर्वांनी येत्या 7 तारखेला आमच्या तिन्ही उमेदवारांच्या नावासमोरील कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हा सर्वांना या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने विजय करावा. आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची नम्रतेची विनंती प्रथमतः करतो. या ठिकाणी भाऊंची सूचना आहे की वेळेअभावी फार 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. भाऊ बोलण्यासारखं खूप आहे परंतु या ठिकाणी आचारसंहिता 10 वाजता सभेचं काम 10 वाजेपर्यंतच प्रचार सुरू असतो. त्यामुळे यापुढे अजून भाऊंना 2 सभा आहेत त्यामुळे आता अधिकचं काही बोलत नाही भाऊ. परंतु माझ्या पंचायत समिती गणाबद्दल आपणास 4-2 गोष्टी मला सांगाव्या लागतील किंवा मागणी करावी लागेल तेवढीच या ठिकाणी करतो. या ठिकाणी आपण पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी खंडाळा तालुक्यातील प्रत्येक घराला 50 लाख रुपयाचा विकास निधी दिला. परंतु भाऊ गेली कित्येक वर्ष आम्ही विकास कामांपासून प्रलंबित आहे. माझ्या आपणास या सभेच्या माध्यमातून एकच विनंती राहील की पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या नंतर आपण बावडा पंचायत समिती गणासाठी भरघोस 4 कोटी निधीची तरतूद करावी ही या सभेच्या माध्यमातून आपणास नम्रतेची विनंती करतो. घरामध्ये आमच्या 12 गाव आहेत. या 12 गावामध्ये 4 कोटी रुपयांची विकास निधी तरतूद आपल्या माध्यमातून व्हावी. तो आता फडणवीस साहेबांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं. लोणमध्ये देखील आपल्या सभेमध्ये त्या ठिकाणी लोणच्या सभेमध्ये देखील 14 गावच्या पाणी प्रश्नावरती चर्चा झाली. भाऊ स्वातंत्र्य काळापासून या ठिकाणी हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून होता.
दोन बलकावून निराळे 2 गेलेले तालुक्यामधून गेले, परंतु तरी देखील 14 गावं या पाण्यापासून वंचित राहिले. या 14 गावापैकी 10 ते 11 गावं ही आमच्या खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये येतात आणि पैकी 7 गावं बावडा पंचायत समिती गटामध्ये येतात. या 14 गावाच्या देखील पाणी प्रश्न आपण निकाली काढावा. भाऊ आपणास या सभेच्या निमित्ताने एकच विनंती करतो, मान घाटावमध्ये चिमणी प्यायला देखील पाणी नव्हती, परंतु आपण त्या ठिकाणी आता नंदनवन केले. आमच्या खंडाळा तालुक्यातून पाणी जाते, परंतु ते पाणी आम्हाला हक्काचं मिळणार आणि ते पाणी आमच्या शेतकऱ्यांनी जमा कुणामध्ये असेल तर तुमच्यामध्ये हे आम्हाला सर्वांना समोरच्या बसलेल्या सर्व जनतेला माहिती आहे, परंतु समोरची जनता सर्व आपल्याकडे आशेच्या नजरेने पाहते. आपण जेवढा पाणी प्रश्नाचा ज्वलंत प्रश्न आमचा मार्गी लावावा एवढी या ठिकाणी विनंती करतो. खंडाळा तालुक्यामध्ये MIDC आहे. MIDC मध्ये आमच्या माथाडी बांधवांचा फार मोठा प्रश्न आहे. माथाडी बांधवांच्या पगाराबद्दलचे फार मोठे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्याबद्दलची भूमिका आपल्या समोर मांडली होती, परंतु आपण कामगार मंत्री आकाशजी खोंडकर साहेबांना देखील ही बैठक लावण्याची सूचना केली होती, विनंती केली होती, परंतु महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये ही बैठक पुढे गेलेली आहे. परंतु निवडणुकीनंतर आपण तेवढी बैठक लावावी एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आम्ही ज्या दैवताला मानतो ते नागेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि या आमच्या बावडा गावचं जागृत देवस्थान हे पंचकृषीमध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. आपल्या माध्यमातून आमच्या देवस्थानात क दर्जाचा देवस्थानचा दर्जा मिळावा अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. भाऊ एक संवेदनशील विषय आमच्या गावामध्ये पाठीमागच्या 1 वर्षापूर्वी घडला. 1 वर्षापूर्वी छत्तीसगड येथे आमच्या गावचा सुपुत्र अमर शामराव पवार देश सेवा करत असताना त्यांना वीरगती आणि वीरमरण आलं आणि अमर शामराव पवार यांच्या कार्याचा गौरव करावा म्हणून आम्ही बावडा ग्रामस्थ लोकसभागातून सर्व त्या ठिकाणी घटक आहेत, लोकसभागातून त्या ठिकाणी स्मारक उभं करत आहोत. परंतु भाऊ त्या ठिकाणी लोकसभागातून आम्ही स्मारक उभे करत आहोत, त्या ठिकाणी शासकीय पैसे टाकता येत नाहीत. त्याची कारण असं आहे की ती जागा अजून देखील स्मारकाच्या नावे नाही, ती जागा जिल्हा परिषदच्या सीओच्या नावानं आहे. तर आपणास या ठिकाणी म्हणजे आपण ग्रामविकास खात्याचे मंत्री आहात, आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदला एक प्रस्ताव देतो की 10 गुंठे जागा अमर शामराव पवार यांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यात यावी आणि ती जागा देण्याच्या सूचना आपल्या सर्व व्हाव्यात. या ठिकाणी मगाच्या आमच्या कनिष्ठ शुभम सिंह आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आहेत. 65 गावापैकी एकमेव गाव असं आहे की ज्या गावामध्ये अश्वरूढ होता छत्रपती शिवरायांचा डेडिगिरी उभा आहे, परंतु तो या ठिकाणी मोठ्या स्वरूपात स्मारक उभं करण्याचं काम तरुण मित्रांची भावना आहे, ते करण्यासाठी आपण सहकार्य करावं. या ठिकाणी बरेचसे प्रश्न आहेत, शेती पाण्याचे प्रश्न आहेत. या ठिकाणी दिवसा लाईट मिळावी म्हणून देखील आमचे शेतकरी वर्ग कित्येक दिवस संघर्ष करत आहे. तर येत्या काळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना दिवसा लाईट देण्याबद्दल आपल्या सर्वांवरून प्रयत्न व्हावे एवढे या ठिकाणी विनंती करतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आता अधिक न बोलता मगाशी SY तात्यांनी समोरच्या उमेदवाराबद्दल सांगितलं, तर मला आज टीका टिप्पणी कुणावरती करायची नव्हती, परंतु भाऊ समोरचा बावडा पंचायत समितीचा जो उमेदवार आहे त्यांना अजून मध्ये अशी वल्गना केली की जे 25-15 मधून जे 3 कोटीची कामे आपण मंजूर केलेली आहेत त्या ठिकाणी परवा दिवशी त्यांनी अशी वल्गना केली या कामापैकी एकही काम होणार नाही अशी त्या ठिकाणी त्यांनी वल्गना केली. त्यांना मला एकच सांगणे, 2017ला आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेला. आपला जिल्हा परिषद मतदारसंघात 24 गावात आहे. 24 गावापैकी एका गावामध्ये तुमच्या नावाची पाठी दाखवा की त्या ठिकाणी जिल्हा परिषद सेस मधून आपण एखादं काम करून दिले. 25-15च्या कामाची मापे करा, आपण आपल्या उंचीप्रमाणे बोलवतो एवढीच त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो. आणि समोर बसलेल्या सर्व मायबाप जनतेला एकच विनंती करतो की गेली 17-18 वर्ष मी संघर्ष करत आहे. या संघर्षाचा काळ आता जवळ आलेला आहे. या 7 तारखेला आपला मी हात जोडून या ठिकाणी विनंती करेन की मला पंचायत समिती गणामध्ये आणि वृषापला झेडपी गटामध्ये त्या ठिकाणी आपण प्रचंड मताने विजयी करावं, आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी द्यावी. 24/7 हा अतुल पवार आणि ऋषिकेश नायगुडे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर हजर आहे. एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि आता अधिक काय बोलत नाही, परंतु येथे 4 दिवस आपण जागृत राहून आपल्या सर्व पाहुण्यांना मित्र परिवार सांगून आम्हा दोघांच्या पाठीमागे आपली मतरूपी आशीर्वाद उभे करावेत एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये संधी देऊन विजय करावं अशा प्रकारची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा. धन्यवाद अतुल बाबा. अतुल बाबा कुणी काही म्हणू द्या, ज्या गावचा शब्द म्हणजे काय
घरात संघटना संपती की काय असं वाटलं आणि बापाच्या पुढे लेखानं 100 पावलं पुढे टाकली असा रक्तात अविनाश भाऊंचा विचार असणारा अविनाश भाऊंचा सिलेंडर ऋषिकेश शप्पा धायगुडे पाटील बोलतात. दोन्ही हातवरती जो जय ताई. महाराष्ट्राची कोकणी आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, नरवीर राजे संभाजी नाईक या सर्व महान मानवांच्या स्मृतीस पहिल्यांदा अभिवादन करतो. नागेश्वराला वंदन करतो. आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ, वाई विधानसभेचे माजी आमदार, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय मदन दादा, आदरणीय अनिरुद्ध दादा, डॉक्टर नितीन सावंत सर, यशवंतदादा पवार आणि सर्व बावडा गणातील केरबुद्रुक जिल्हा परिषद गटातील सर्व प्रत्येक गावातील प्रमुख मान्यवर नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बावडा गावातील सर्व ग्रामस्थ, आपल्या सर्वांना प्रथमतः नमस्कार करतो. आणि आज या ठिकाणी अतुल बाबांनी सर्व मागण्या या ठिकाणी मांडल्या बाबा आपल्या पुढे. मी आमच्या दोघांच्या वतीने आज या ठिकाणी बाबांनी ज्या मागण्या मांडल्या या बावडा गणात बाबा आम्ही फिरत असताना आम्ही प्रत्येकाला एक विश्वास दिलाय की आमच्या मागे जयकुमार गोरेभाऊ आहेत, आमच्या मागे मदन दादा आहेत, आमच्या मागे अनिरुद्ध दादा आहेत. आणि काही जरी झालं तरी येणाऱ्या ह्या 5 वर्षात 2021 पर्यंत ज्या आज मागण्या आम्ही या ठिकाणी मांडल्यात त्या पूर्ण करू. त्यानंतरच आम्ही 2031ला आपल्या समोर मतं मागण्यासाठी येऊ. एवढा हा विश्वास आम्ही प्रत्येक माणसांना या ठिकाणी दिलाय. आणि भाऊ आता या ठिकाणी अतुल बाबांनी सांगितलं की बावडा गावात गेली 5 वर्षापासून विकास कामांना प्रलंबित. भाऊ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक झाल्यानंतर आजपर्यंत आम्ही आपल्याला फार काय मागितलं नाही, परंतु पहिलं निवडणूक झाल्या 4 कोटी विकास कामांचा निधी आपण आमच्या बावडा घरासाठी द्यावा एवढी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपल्याला विनंती करतो. आणि बावला उशीर झाला. बावला यानंतर खेड मध्ये सभा घ्यायची आणि त्यानंतर बावधन गावामध्ये सभा घ्यायची. भाऊ या सर्व मान्यवरांच्या नेते मंडळींच्या उपस्थितीत मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. आपण अविनाश भाऊंचं काम या ठिकाणी बघितले. अविनाश भाऊंच्या नंतर वंदनाताईंना जिल्हा परिषदेची संधी आदरणीय शंकररावजी गाडवे सरांनी या ठिकाणी दिली. भाऊ गेली अनेक वर्ष आदरणीय मदन दादांच्या आणि शंकररावजी गाडवे सरांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषद गटात त्यावेळी काँग्रेस आणि आता भाजप कायम या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व सरांच्या गटाने केलं. आज अनिरुद्ध दादा या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करतात. आदरणीय सरांच्या काळात आपण सर्वांनी जी ताकद उभी केली ती ताकद आदरणीय अनिरुद्ध दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत असताना आपण आमच्या पाठीशी उभं राहावं. आदरणीय दादांच्या नेतृत्वाला कुठेही कमीपणा येणार नाही असं काम आम्ही कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळात नक्की करू. आणि या जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली. मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतृत्व आदरणीय अनिरुद्ध दादा असतील, आदरणीय मदन दादा असतील, जयकुमार गोरेभाऊ असतील, अतुल बाबा असतील, सर्व उदयन महाराज असतील, सर्व नेते मंडळींचे मी प्रथमतः आभार मानतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला मी जिल्हा परिषद गटाचा अधिकृत उमेदवार ऋषिकेश धायगुडे पाटील, बावडा पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अतुल विश्वास पवार आणि खेड पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार गौरी गणेश धायगुडे आमच्या तिघांचं कमळ चिन्ह आहे. आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या तिघांना
प्रचंड बहुमताने विजयी करा. येणाऱ्या 7 तारखेपर्यंत आपण सर्वांनी आमच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहावं. 7 तारखेनंतर येणारा प्रत्येक दिवस 24/7 आपल्या सेवेसाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अविनाश भाऊंचा विचार आपण जिवंत ठेवण्यासाठी ऋषी आप्पाला साथ द्या आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या मातीत खऱ्या अर्थानं ऋषी आप्पा काम करतोय त्या आदरणीय गाडवे साहेबांना विनंती करतो आपल्या बरोबर एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. येत्या 7 तारखेला उघडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथे सर्व उपस्थित आहोत. या सभेत आपल्याला संबोधित करायला आलेले आपल्या कर्तृत्वानं या राज्यात आपलं नेतृत्व निर्माण करणारे आदरणीय जयाभाऊ, या आपल्या तालुक्याचा सातत्याने विकासाचा अजेंडा ज्यांच्या कुटुंबात सातत्यानं होता ते आपले सर्वांचे नेते आदरणीय मदनदादा भोसले, डॉक्टर नितीन सावंत, ज्या बावडा गावाचे ज्यांनी नेतृत्व केले ते आदरणीय पवार सर, आदरणीय नारायण बापू, तिन्ही उमेदवार ऋषिकेश रायगुडे, अतुल पवार, गौरी गणेश रायगुडे. भाऊ, आता मगाशी आपण येताना आपण गाडी चर्चा केली. 2012ला मला या गाण्यानं पंचायत समितीत अतिशय भरघोस मतानं निवडून देऊन काम करण्याची संधी दिली. त्याचबरोबर माझ्याबरोबर आदरणीय वंदनाताई या जिल्हा परिषदेच्या उमेदवार होत्या. खेड गाण्यात एक वेळेस मतं कमी पडली भाऊ, पण बावडा गाण्यानं आम्हाला दोघांनाही भरघोस मतं दिली होती. तीच पुनरावृत्ती त्या निवडणुकीत नक्कीच 2 पावलं पुढे जाऊन बावडा गाण्यातील सर्व मतदार या ऋषिकेश अविनाश गायगुडे आणि अतुल पवार यांना कमळ चिन्हावर बटन दाबून निवडून देतील अशी मला खात्री आहे. त्या कुठेही आम्ही कमी पडणार नाही. या मतदारसंघाचं भाऊ नेतृत्व आदरणीय गाडवे सरांना दीर्घकाळ केलं. त्यानंतर आदरणीय कैलासवासी गाडवेबाई होते, कैलासवासी अविनाश भाऊ होते. अविनाश भाऊंच्यापासून ते वंदनाताईंच्या पर्यंत आम्ही सोबत प्रवास केलेला आहे. त्यात कुठेही बावडा जर कमी पडणार नाही हे मी खात्री देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, आदरणीय दादा असतील, आदरणीय भाऊ असतील, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं आपल्यासाठी कार्यरत असणारे आणि तरुण होतकरू असे हे दोन्ही उमेदवार दिले. मी पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो, या दोघांना आपण भरघोस मतांना निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी. या दोघांच्या पाठीमागे आदरणीय दादा आहेत, भाऊ आहेत, पक्ष आहेत. अतुल, खरं तर आता तुम्ही निवडून आल्या विजयीच्या सभेच्या मागण्या करायला पाहिजे होत्या, तर तुम्ही आत्ताच भाऊंच्याकडे भावना परत पुढच्या वर्षाचा 2 वर्षाचा अजेंडा भाऊंच्या पुढे दिलाय. भाऊ सातत्याने तुमच्या मागण्या मान्य म्हणजे तुमच्या पाठीशी सातत्याने राहतील त्या सर्वांना खात्री आहे. पाण्याचा प्रश्न आहे, आपण बोललो, एमआयडीसीचा प्रश्न आहे, सगळ्या प्रश्नावर भाऊ लोहमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर सभा झाली. आपल्या 14 गावच्या पाण्याचा प्रश्न आदरणीय भाऊ सोडवू शकतील ही आपल्या सर्व मतदारांच्या खात्री आहे. मी जास्त वेळ नाही घेता आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो की या दोन्ही होतकरू उमेदवारांच्या पाठीशी आपण उभे राहा आणि यांना आपली सेवा करण्याची संधी द्या. एवढी बोलून मी माझ्या शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय गाडवे साहेब. युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष चिन्मय दादा आपलं आगमन झालं, मनापासून स्वागत. आणि यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलतात वाई खंडाळा महाबळेश्वरचे माजी आमदार आणि खऱ्या अर्थानं या जनतेच्या मनातला आमदार आदरणीय मदनदादा भोसले बोलतात. एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय मदनदादांसाठी. भारतीय जनता पार्टीचा खेड जिल्हा परिषद गटातील आपले भाजपचे उमेदवार ऋषिकेश अविनाश गायगुडे पाटील, खेड गणातील आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार गौरी गणेश गायगुडे, बावडा गणातील आपले उमेदवार अतुल बाबा पवार, या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि ज्यांच्या कर्तृत्वामुळं या सबंध परिसरातल्या मतदारसंघातल्या लोकांच्या आशा पल्लवित झालेले आहेत असे कर्तृत्वकार व्यक्तिमत्व नामदार कुमार गोरेभाऊ. या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले नारायणराव बापू, एस.वाय. सर आणि दादा, मंडल अध्यक्ष दिगदास, डॉक्टर सावंत, आपले या ठिकाणी उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार
व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्र, बावड्यामध्ये स्वर्गीय बुवा पाटलांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर होणारी ही पहिली सभा. या सभेमध्ये बुवा पाटलांचं स्मरण केल्याशिवाय पुढे जाणं शक्य होणार नाही. की गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा बावड्यामध्ये येण्याचा प्रश्न आला आणि जेव्हा प्रसंग आला तेव्हा नेहमी सभेला संबोधित करताना बुवा पाटलांना आपण गेली 30 वर्ष या ठिकाणी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी जयाभाऊंच्याकडे काही मागणी करणार नाही. या दोन कोणानी ज्या मागण्या केल्या तेही मी बारकाईने येणार होतो, पण या दोन खोंडांना अजून जयाभाऊच्या कुवतीची क्षमतेची माहितीच नाही. त्यांनी काय मागणी केली, आम्हाला घरात 4-4 कोटी रुपये मिळाले पाहिजे. नाही जबाबदार नाही. तिथं आता बोलताना जयाभाऊंनी सांगितलं की आमदारांनी किती कामं केली ते बघा, त्याच्या 5-5 पट पैसे मी देईन. गरज पडली तर नीट ऐकून घ्या, गरज पडली तर एका जिल्हा परिषद गटात 20-20 कोटीची कामं मी करेन. तुम्ही काय 4 वेळ अडकून बसलाय? आपण ज्या माणसाच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्याची क्षमता काय, त्याची कुवत काय, तुम्ही कमी मागताय. फार मागू नका. मी यांना सगळ्यांना विनंती करणार आहे, या निवडणुकीच्या निमित्तानं खंडाळा तालुका समस्यामुक्त होणार आहे. तर कशा अर्थाने समस्या मुक्त होणार आहे? आम्हाला गेली की 15 वर्ष काही असलं तरी कुणाच्या तरी मध्यस्थीने लोकप्रतिनिधींच्याकडे जावं लागतं. मग तुम्ही आमच्या पार्टीत आहे का याची तपासणी केली जाते. बरोबर असलं तर काम ऐकलं जातं, नसलं बरोबर रगडवलं जातं. आता इतर कोणाच्याही दारात जायची गरज पडणार नाही. प्रत्येक गावाच्या विकासाच्या संदर्भात जे जे करावं लागतं ते सगळं ग्रामविकास मंत्र्यांच्या अखत्यारीत येतं आणि तो मंत्री तुमचा जवळचा आहे. ती अतिशय जवळची गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती माझी काय आहे, भाऊ आहेत लाडक्या बहिणी तर देवाभाऊंच्या पाठीशी जयाभाऊंच्या पाठीशी राहणार आहे. जबाबदारी आता आपली आहे. तुम्ही राहणार ना? नाही तुम्ही आपलं सांगून टाकलं नक्की. आता जबाबदारी राहिली इकडची. आपण हे तिन्ही प्रतिनिधी, आज जरी गौरी गणेश तायगुडे इथं नसल्या तरी ह्या दोन्ही उमेदवार ऋषिकेश भैया अतुल बाबा या दोघांनी उत्तम मताने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे प्रतिनिधी म्हणून निवडून द्या आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पंचायत समिती गट असेल आणि तालुका असेल 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे 15 वर्षामध्ये घडलं नाही ते सगळं 5 वर्षामध्ये घडेल याची हमी मी जयाभाऊंच्या वतीनं तुम्हाला ते देतीलच होती. पण मला तो विश्वास आहे. हे मी प्रतापराव भाऊंना ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना पाहिलेलं आहे. ग्रामविकास मंत्री ठरवलं तर काय करू शकतो तेही मी अनुभवलेलं आहे. आणि आता जयाभाऊ तुम्ही ज्या गतीनं काम करताय काहीच पासून बघा, फक्त शांत राहा, यांच्यावर विश्वास ठेवा, यांचे आशीर्वाद घ्या, यशस्वी व्हा आणि निर्धास्त राहा. कामाचं सगळं आपण जयाभाऊंचं सोपू. आता जबाबदारी आपली आहे. हे दोन्ही प्रतिनिधी आपण प्रचंड मताने निवडून द्यायचे आहेत. ही जबाबदारी आपण स्वीकारूया एवढीच विनंती मी तुम्हाला सगळ्यांना करायला आलोय. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलतात. खंडाळा तालुक्याला मागायचं, बावड्याला मागायचं ते जयाभाऊंनी द्यायचं. आणि म्हणून यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलतात. या राज्याचा ग्रामविकास मंत्री सर्वांनी व्यासपीठानं कोण जाऊ
गाणं तुम्ही ऐकलं ना, हे गाणं तुम्ही ऐकलंय, हेच गाणं मान तालुक्यामध्ये जलक्रांती झाल्याचं आहे. हेच गाणं खंडाळा तालुक्यात जलक्रांती झाल्यावर खंडाळ्यासाठी बनवलं आपण ऐकतो. आज आपल्या बावरा पंचायत समिती गणाच्या या बावरा ठिकाणी होत असलेली खेड जिल्हा परिषद गटाची ही सभा, आणि ही सभा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, खास करून या खेड जिल्हा परिषद गटाच्या दृष्टीनं उद्याच्या 5 वर्षासाठी या खेड जिल्हा परिषद गटाचं भविष्य आपण कुणाच्या हातात देणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आपल्या खंडाळा तालुक्यातल्या 14 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार की नाही सुटणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आमचे वाघोशी असेल, गावडेवाडी उपसा सिंचन असेल, शेतमेरवाडी उपसा सिंचन योजना असेल, या योजनांचं काम पूर्ण होणार की नाही हे ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळं या निवडणुकीला एक विशेष असं महत्व आहे. म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी खंडाळा तालुक्यात जातोय त्या त्या ठिकाणी सभेला प्रचंड मोठा उत्साह, प्रचंड मोठा जनसमुदाय आपण पाहतोय. आणि हा जनसमुदाय हे उद्याच्या खंडाळा तालुक्याच्या क्रांतीचं लक्षण आहे. खंडाळा तालुक्याची उद्या क्रांती होणार आहे त्याचं हे लक्षण. म्हणून आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असेल ज्याने आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्याने आत्ताच आपली भूमिका मांडली, ते या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सन्माननीय मदनदादा भोसले, या ठिकाणी उपस्थित असलेले खंडाळा तालुक्याचे आमचे नेते सन्माननीय अनिरुद्धदादा गाडवे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय देवीदासजी चव्हाण, खास करून या स्टेजवर उपस्थित असलेले डॉक्टर नितीनजी सावंत, सन्माननीय एस.वाय. पवार, सन्माननीय बंडूदादा राऊत, सन्माननीय दिनकरजी राऊत, सन्माननीय राहुलदादा घारगे, सन्माननीय सुजितजी ढेरे, सन्माननीय अजयजी धायगुडे, सन्माननीय कृष्णाजी बरकडे, नामदेवजी बरकडे, विशाल गायकवाड, रविकांतजी भोसले, सतीश भोसले, दत्तात्रय पवार, याच्यासोबत सन्माननीय नारायणरावजी पवार, सन्माननीय रमेशजी पवार, तसे अनेक गडी स्टेजवर आहेत सगळे. पण माझ्याकडे जेवढी यादी आलेली आहे तेवढी नावं मी घेतलेली आहे. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी यादी तयार कोणी केली तपासून बघा, आणि त्याला तुमचं काय असेल ते बघावं तुमचं सभा झाल्यावर. पण या ठिकाणी सभा होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आमचे सगळे लाडके भाऊ, आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक बांधव, खास करून मोठ्या संख्येनं युवकांची संख्या आज इथं दिसते. ती संख्या मी लोहवला सभा झाली तिथे प्रचंड मोठ्या संख्येने युवकांची संख्या मी बघितली. आणि ज्या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या निवडणुकीमध्ये युवक सहभागी होतो तेव्हा बदल निश्चित असतो. तो बदल या निमित्ताने या खंडाळा तालुक्यात मी सातत्यानं बघतोय. आणि या सगळ्यांसोबत मी फक्त बोलत नाही, जनसमुदायाची कल्पना आमच्या पत्रकार बांधवांना प्रत्येक सभेमध्ये आहे. ते सभेचे साक्षीदार असलेले आमचे सगळे पत्रकार बांधव आणि उपस्थित सगळे वातावरण.
आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या प्रचार अंतिम टप्प्यामध्ये असताना मला माझा इतिहास आठवतो. 2007 साली पहिल्यांदा मी राजकारणात आलो आणि 2007 साली मी पहिल्यांदा जेव्हा राजकारणात आलो आणि ज्या मातीमध्ये माझा जन्म झाला त्या ज्या मातीमध्ये मी माझ्या राजकारणाला सुरुवात केली ती माझी मानखटावची माती. या मानखटावच्या मातीकडे सातत्यानं या महाराष्ट्राचा सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एकच होता की ही दुष्काळी आहे, हे मागासलेली आहे. बरोबर ना? सातत्यानं दुष्काळ म्हटलं की मानखटावची आठवण यायची, मागासलेली लोक म्हणलं की मानखटावची आठवण यायची. ती फक्त आर्थिकदृष्ट्या मागासले पण नव्हतं, विकासाच्या दृष्टीने होतं, आर्थिकदृष्ट्या होतं, राजकीय मागासले पण होतं, सामाजिक मागासले पण होतं. आणि या तालुक्यामध्ये माझी राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये सल होती की मला माझ्या मातीला कायम दुष्काळी माती म्हणूनच सिनवलं जातं, आम्हाला कायम मागासलेली लोक म्हणून सिनवलं जातं. तेव्हा माझ्या राजकारणाला सुरुवात करताना एक 3 ओळीचा अजेंडा घेऊन एका रेशनिंग दुकानदाराचं पोरग, एका शेतकऱ्याचं पोरग 3 ओळीचा अजेंडा हातामध्ये घेतला. 3 ओळीचा काय होता? मला माझ्या तालुक्यातनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचंय. एक, मला माझ्या मानखटावच्या मातीत ऊसाची शेती झालेली बघायचे. 2, आणि मला माझ्या मानखटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचंय. 3. या 3 ओळीचा अजेंडा घेऊन मी माझ्या राजकीय सामाजिक क्षेत्रात कामाला सुरुवात केली. पण या 3 ओळीमध्ये माझ्या मानखटावचं तकदीर बदलण्याची क्षमता होती, मानखटावच्या मातीला लागलेला कलंक पुसण्याची क्षमता होती, मानखटावच्या मातीला माणसाला लागलेला मागासलेला माणूस हे पुसण्याची क्षमता होती. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, मानखटावच्या मातीच्या आशीर्वादानं त्या जयकुमारनं सुरुवात केली. आज सांगायला मला अभिमान वाटतो. आज 2025 साल गेलं, आपण 26 मध्ये आहे. तर मला सांगायला अभिमान वाटतो. आज माझा मानखटाव, ज्या मानखटावमध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला उसाचं कांड मिळत नव्हतं, त्या मानखटावमध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला जर ऊस आणायचा म्हटला तर पलटण नाही तर करारवरनं ट्रॅक्टर यायचा, आमच्या बाजारपेठांना उतरायचा, एक ऊस खरेदी करायचा, गावात जायचं, घरी जायचं, मग आमची तुळशी बारशीची पूजा व्हायची. त्या मानखटाव तालुक्यामध्ये आज 5 साखर कारखाने आहेत. 5 साखर कारखाने. त्या मानखटावमध्ये 5 साखर कारखान्याला पुरेल एवढा ऊस अधिक होतो, तो बाहेरच्या कारखान्याला जातो. ही मानखटावची ओळख आम्ही पुसली. आज माझा मानखटाव दुष्काळ मुक्तीकडे चालला. मी शपथ घेतली होती प्रत्येक वेळी आणि यावेळी शपथ घेतली, माझ्या मानखटावच्या मातीतली कुठली निवडणूक भविष्यात पाणी प्रश्नावर होणार नाही. भविष्यात आम्ही निवडणूक लढू, आम्ही MIDCच्या मुद्द्यावर लढू, विकासाच्या मुद्द्यावर लढू, या सगळ्या मुद्द्यावर लढू, पण पाणी प्रश्नावर लढणार आहे ही भूमिका घेतली. आणि माझा मानखटाव आज दुष्काळ मुक्तीकडे चाललाय, मानखटाव माझा समृद्धीकडे चाललाय. मानखटावमध्ये 8,500 एकरामध्ये MIDC उभी राहते. मानखटावच्या युवकांच्या हाताला काम द्यायला आम्ही सगळेजण तयार झालोय. तेव्हा माझ्या मनाला प्रश्न पडतो, पाणी आम्ही वाई तालुक्यातलं नेलं, पाणी आम्ही खंडाळा तालुक्यात वाई मतदारसंघातलं पाणी आम्ही नेलं आणि ते मानखटावला सुजलाम सुफलाम केलं. पण अजून वाई मतदारसंघातलं पाणी, खंडाळा तालुक्याच्या शिवनदीतलं पाणी असताना सुद्धा माझा खंडाळा तालुका अजून पण पाण्यापासून वंचित काय? का माझ्या खंडाळा तालुक्यातल्या माणसाला आजही 14 गावाच्या पाण्याच्या योजनेचं बोलायला लागतंय? आज काय माझ्या या लोकांना आजही आमच्या इथल्या पाण्याचा दुष्काळ मिटवा म्हणून सांगायला लागतं? ही परिस्थिती का निर्माण झाली? मगाशी लोहमला मगाशी सभा झाली. तुमचं जे पाणी संघर्ष समितीने मला निवेदन दिलं होतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर
मी काळूबाईचं दर्शन घेऊन आलो होतो आणि मला त्या ठिकाणी बोलवून सगळ्या गावांचं म्हणणं होतं, भाऊ आम्हाला काही नको आहे, भाऊ आम्हाला काही नको आहे, फक्त आम्हाला आमच्या 14 गावाला आम्हाला पाणी पाहिजे आणि हे पाणी कोण देऊ शकतं, आमची खात्री आहे की हे पाणी आम्हाला जयकुमार गोरे देऊ शकतो. म्हणून मला बोलवलं होतं आणि प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लोक होती. मला प्रश्न पडला, जर जिथं 0% पाणी होतं तिथं 100% पाणी पोहोचायची वेळ आली, पण इथं सगळं असताना आता इथं माझ्या खंडाळा तालुक्याला पाणी का नाही मिळालं. आणि त्यावेळी मी काळूबाईच्या साक्षीनं शपथ घेतली. तेव्हा मी माझ्या मानखंडासाठी घेतली होती, आज मी माझ्या खंडाळा तालुक्यासाठी घेतली. काळूबाईच्या साक्षीनं शपथ घेतली. येणाऱ्या 8-10 महिन्यामध्ये या 14 गावाचं पाण्याची योजना, जे निरा देवगडमध्ये पाणी शिल्लक आहे, परंतु शासनाने निर्णय घेतला या पाण्याचं वाटप करताना शासनाची मान्यता घेतल्याशिवाय हे पाणी पुन्हा देता येणार नाही. ते पाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे जाऊन त्या 3 TMCतलं जेवढं पाणी या 14 गावाला लागतंय तेवढं पाणी या 14 गावाला देऊन या 14 गावांची पाण्याची योजना मंजूर करायला आणि या गावाला पाणी द्यायला जयकुमार गोरेनं शपथ घेतली काळूबाईची. या काळूबाईच्या शपथ मी सांगतो, या 14 गावाला खंडाळा गावातले, खंडाळा तालुक्यातले जी गाव आहेत त्या गावाला पाणी दिल्याशिवाय जयकुमार गोरे भविष्यातली कुठली निवडणूक लढवणार नाही. या भागाला मी आपल्याला सांगतो, अरे मी माझ्या मान गटावसाठी शपथ घेऊ शकतो, मी माझ्या मातीसाठी, माझ्या माणसासाठी घेऊ शकतो, तर ही खंडाळाची माती पण माझी आहे, खंडाळाची माणसं पण माझीच आहेत, माझ्या जिल्ह्यातले आहेत, माझ्या मातीतले आहे. आम्ही समदुःखी आहे. ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या ठिकाणचा दुष्काळ आणि त्याचा मला माहिती आहे. माझ्या आईनं 500 मीटरवरनं 1 किलोमीटरवरनं डोक्यावर हंड्यानं पाणी आणलंय आणि मग मी आंघोळ केली. त्या आईला हंड्यानं पाणी आणताना मी बघितलंय. शेताला पाणी मिळालं म्हणून शेतातलं पीक उभं जळून गेलं, तेव्हा वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुःख ह्या जयकुमार गोरेनं बघितलं. त्या मातीच्या शेतकऱ्यांचं दुःख जयकुमार गोरेनं बघितलंय. जानेवारी महिना आला की झुंडीच्या झुंडी जयकुमार गोरेच्या घरी आमदार असताना यायच्या की आमच्या गावचा टँकर चालू करा, प्यायला पाणी कमी पडतंय, पुन्हा यायचं आमच्या जनावराला पाणी कमी पडतंय. अशा पद्धतीचं दुःख ज्या मानखटावच्या मातीमध्ये होतं, हे सगळं दुःख जयकुमार गोरेनं बघितलंय. मग पाणी इथं एवढ्या जवळ असताना, निरा देवगडचं पाणी इथं पोहोचलं असताना आणि पाणी शिल्लक असताना आणि इथं सातत्यानं या सगळ्या सत्ता असताना सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधीनं आजपर्यंत या भागाला पाणी का नाही दिलं, हा माझा प्रश्न या निमित्तानं आहे. राजकारण म्हणून आज बोलत नाही, मी काळूबाईची शपथ घेतली. आज राजकारण नाही, आज या मातीच्या स्वाभिमानाचा दुष्काळ मुक्तीचा विषय आहे. हे का नाही घडलं, हे का नाही केलं, का इथं जयकुमार गोरेला येऊन मी माझ्या खंडाळ्याच्या मातीला पाणी देतो म्हणून सांगायला लागलं. हे काम कुणाचं होतं, हे काम कुणाचं होतं. अरे निरा देवगडचं पाणी ह्या वीर धरणात आलं आणि त्या धरणाचं पाणी तुमच्या वाट्याचं, या खंडाळा फलटण माळशिरस तालुक्याच्या वाट्याचं फक्त कॅनॉलचं काम नाही झालं म्हणून ठराव केला शासनानं आणि ते बारामतीला दिलं. आज ताब्यात आमच्या मातीला मिळालं नाही. रणजित निंबाळकरांसारखा खासदार या भागाला मिळाला आणि त्यांनी हे पाणी पुन्हा या भागाला देण्यासाठी लढाई केली. आम्ही सगळ्यांनी लढाई केली. आता त्या पाण्याच्या योजना चालू झाल्या, कॅनॉलचं काम चालू झालं. म्हणून मी आज आपल्याला सांगतो, बाबा शेवटी हे सगळं करायचं असेल तर नियत प्रामाणिक लागतं, प्रयत्न प्रामाणिक लागतं. आणि तर तुमच्या पुढे उभं राहिलेलं शेतकऱ्याचं पोरग आहे, रेसलिंग दुकानदाराचं पोरग आहे, याची नियत प्रामाणिक आहे. म्हणून 4 वेळा मानखटावच्या जनतेने मला आशीर्वाद दिले. तुम्ही जरी मताच्या रूपाने नसलं तरी मला आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिले आणि त्या आशीर्वादातनं 4 वेळा आमदार झालो. आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि जेव्हा एवढी ताकद आज आमच्याकडे आहे, शिवेंद्र बाबा राज्याचे मंत्री आहेत, PWD खात्याचे मंत्री आहेत, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे,
आणि आम्ही सगळेजण एवढं ताकदवान असताना, देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या पाठीशी असताना, मोदीजी आमच्या पाठीशी असताना जर आम्ही या मातीला पाणी देऊ शकलो नाही तर भविष्यात कधी हे काम होणार नाही, भविष्यात कधी इथं पाणी येणार नाही, तर भविष्यात कधी या मातीचा सन्मान होणार. आणि हे आता संधी आली म्हणून आपल्याला करायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी मी आलो. अशा अनेक निवडणुका जिल्हा परिषदेच्या येतील, अशा अनेक निवडणुका पंचायत समितीच्या येतील, या निवडणुका होतच राहतील. पण निवडणुकीचे विषय बदलले पाहिजे का नाही बदलले पाहिजे? बदलले पाहिजे का नाही बदलले पाहिजे? प्रत्येक निवडणूक आली की 14 गावाचा पाण्याचा प्रश्न, प्रत्येक निवडणूक आली की खंडाळ्याचा दुष्काळाचा प्रश्न, प्रत्येक निवडणूक आली की दुसरा विषय नाही. अरे माझ्या तालुक्यामध्ये हीच परिस्थिती होती. एकच अजेंडा असायचा, मान खटावचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे म्हणून कमळाला द्या, म्हणून हाताला द्या, म्हणून गाय वासराला द्या, म्हणून तेवढं एक चिन्ह वाघ होतं आमच्याकडे, त्याला द्या. अशी अनेक चिन्ह बदलली पण ते लाईन नव्हती बदलली. आता ते लाईन बदलायची. खंडाळा दुष्काळ मुक्त करायचे, ज्या ज्या भागात पाणी पोहोचत नव्हतं त्या भागात पाणी पोहोचवायचं. या 3 योजना आहेत. या 3 योजनाचं काम आता आम्ही केलंय, मंजूर झालंय. 300 कोटी रुपयाच्या उपसा सिंचन योजना त्याचंही काम चालू होतंय. हे या निमित्ताने आपल्याला सांगा. म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, आता ही वेळ आलेली आहे. शेवटी सत्ता कुणाच्या ताब्यात आहे, कोण आहे, कुठला आहे, कसला आहे, कसल्या जातीचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे हे महत्वाचं नाही. या मातीची जात तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक वेळी भूमिका सांगायची, प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी सांगायचं आणि लोकांना माणसामध्ये नरवत ठेवायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे गणित झालं. आता माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, आपण सगळ्यांनी भूमिका घेऊ आणि या खंडाळा तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केलाय. त्या संकल्पात तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच विनंती या निमित्तानं आपल्याला करणार आहे. द्याल का साथ? द्याल का साथ? ही साथ तुम्हाला मागायला आलो. या ठिकाणी आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने बघतो आपण, आता इथं ऋषिकेश गायकवाड जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे. अतुल बाबा या गावचा सुपुत्र, ह्याही सातत्यानं झगडणारा धडपडणारा आणि शून्यातनं काम करणारा कार्यकर्ता आहे. गोरगरिबांसाठी, ज्याला अडचण आहे त्यासाठी अडचणीला उभा राहणारा. ऋषिकेशला तर राजकीय अनुभव आहे. त्याच्या कुटुंबानं, त्याच्या वडिलांनी, त्याच्या आजोबांनी समाजसेवा केली. हे सगळं आपण अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. या भागात अनेक नेते झाले, दानवेसर असतील, मदन दादा तर आहेतच, त्यांच्यानंतर अनिरुद्ध दादा असेल, असे अनेक नेते या भागात झाले असतील. पण मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलोय की 2 उमेदवार आम्ही भारतीय जनता पक्षाने तुम्हाला दिलेले आहेत. या भागाचा विकास करायचा आहे, या भागाच्या अडचणी सोडवायचे. मग असे अतुल बाबा मी सांगितलं, इतर एक उमेदवार आला, त्या उमेदवारांनी काय सांगायला पाहिजे होतो की जयकुमार गोरेंनी आमच्या या खेड जिल्हा परिषद गटाला 50 लाखाचं नाही 1.5 कोटीचं काम दिलं. किती? 1.5 कोटीचं काम दिले, बरोबर ना? त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं, आमच्याकडे पण मंत्री आहे, आम्ही खेड गटाला 3 कोटीचं काम देतो, सांगायला पाहिजे होतं. त्यांनी काय सांगितलं? ह्याच्या 25-15ची कामं होणार नाहीत, होऊन देणार नाही. ही संस्कृती तुमची, हा विषय तुमचा. खरे जयकुमार वगैरे इथं आहे, आभाळातनं पडायचंय माझं काम आलवणारा. लाव तुझ्यात ताकद काय असेल ती तरी, बघू कोण आलं ते काम. आणि बाकी विषय नाही. पण मी तुम्हाला सांगतो की ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे आणि ही दोन्ही संस्था ज्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती, ह्या दोन्ही संस्था या माझ्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. ग्रामपंचायत सुद्धा माझ्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येते. आणि या तिन्ही संस्थांमध्ये जे जे काम मंजूर होतं, जे जे काम करायचं ते प्रत्येक काम ग्रामविकास खातं मंजूर करतं, दुसरं कुठलं खातं करत नाही. या खात्यातनं मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याची, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याची, 30-54 रस्त्याची योजना ग्रामविकास खात्याची, 50-54 योजना ग्रामविकास खात्याची, गावातलं गटर करायचंय ग्रामविकास खातं, गावातला रस्ता करायचा ग्रामविकास खातं, ग्रामपंचायत कार्यालय करायचंय ग्रामविकास खातं, मंदिर बांधायचंय ग्रामविकास खातं, स्मशानभूमी बांधायचंय ग्रामविकास खातं, हायमास पोल बसवायचंय ग्रामविकास खातं, घरकुल बांधायचंय ग्रामविकास खातं, विहीर खोदायचंय ग्रामविकास खातं,
महिला बचत गट ग्रामविकास खातं, उमेद तुमचं ग्रामविकास खात्यात राहिलं काय? राहिलं काय? आणि हे सगळं काम करायचं असलं तरी सुद्धा इथल्या मंत्र्याला सुद्धा जयकुमार गोरेलाच पत्र द्यावं लागतं. गर्वानं नाही बोलत आहे, समजून घ्या, गर्व नाही मला अभिमान आहे या गावखेड्याची सेवा करण्याची संधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षानं या गावखेड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराला दिली, याचा अभिमान आहे मला. मग एवढं सगळं ग्रामविकास खात्यातनं मिळतंय, त्यातलं एकही काम पुनर्वसन खात्यातनं मंजूर होत आहे. तर मग गरज काय, आवश्यकता काय? मी या ठिकाणी आपल्याला सांगतो, अगदी ताकदीनं यांना जिल्हा परिषद सदस्य व्हायच्या अगोदर बाबा तू जे जे काम सांगितलं ते दिले. तेव्हा तर गृहमंत्री नव्हता, आता तर मी मंत्री आहे. आणि तुम्हाला माहिती आहे देवाभाऊच्या सगळ्यात जवळचा पण आहे. एवढं पाण्याचा विषय मोठा बोलतो, मला खात्री आहे ना माझ्या नेत्याविषयी. माझा नेता संकल्प करतो महाराष्ट्र दुष्काळ मुक्तीचा, तेव्हा त्याचा पट्टा संकल्प करेल ना जिल्हा दुष्काळ मुक्तीचा. तर वेगळा विषय नाही. मी आता तुम्हाला हे सांगण्यासाठी आलोय की गाव विकास खात्याच्या माध्यमातून जे करायला लागेल या गावासाठी, या घरासाठी, या गटासाठी, ते सगळं माझ्या खात्यात मिळतं. माझी विनंती एवढीच आहे, आता तर 4 कोटी मागितले. मी 4 कोटी मागितलं, इथं मी तुम्हाला सांगतो आमदार फंड किती आहे? 5 कोटी. किती? 5 वर्षाचा किती झाला? 1 वर्ष होऊन गेलं, 5 वजा करा, किती राहिला? 20. बरोबर. एका आमदारानं ठरवलं बाकीची कामं सोडून जर आमदार फंडात काम करायचंय तर 5 वर्षात 4 वर्षात किती करू शकतो? ते 20 कोटीचं काम करू शकतात. हा जयकुमार गोरे तुम्हाला शब्द देतो. हा माझा जिल्हा परिषद सदस्य, माझा पंचायत समिती सदस्य अख्ख्या मतदारसंघात नाही, अख्ख्या मतदारसंघात नाही, फक्त खेड जिल्हा परिषद गटात 21 कोटीचं काम देतो. काळजी नका, 1 कोटी जास्त. ₹21 कोटी रुपयाचा हिशोब दिला तुम्हाला, 21 कोटी. आणि एक तुम्हाला परत शब्द देतो, 21 कोटीचा हिशोब दिला तर पुढच्या वर्षी जिल्हा परिषद मत मागे नाही तर मागणार. त्यामुळे हे सगळं आपल्याला पुढे घेऊन जायचं. या भागाचा विकास, हे जे थांबलेलं राजकारण आहे, सूडबुद्धीचं राजकारण, एवढा एक आहे. आता मी मंत्री झालो, माझंही मन मोठं असलं पाहिजे का? आमदार झाला मन मोठं असलं पाहिजे. मत दिलं नाही दिलं तुम्ही कामाला जिंका, पण काय मारवाला विचार, त्यानं मत दिलं नाही, त्यानं मत दिलं नाही, ह्याला बँकेतनं काढतो. आत्ताच मला सरांनी दाखवलं, म्हणजे माझ्या मुलीची बदली केली बँकेतनं, मी प्रवेश केला म्हणून. अरे काळाची चक्र आहे बाबा, कभी इधर कभी उधर. जिल्हा बँक 9 महिना राहिली आहे. 9 महिना सहन करा, काळजी नका करू. त्यामुळं काळाची चक्र आहे त्याला. आठवतं ना तुम्हाला मला झालेला त्रास, मी झालेलो पोलीस स्टेशन, मला त्रास, काळाची महिमा आहे ना. अरे यमानं GR काढलाय आता, तुम्हाला माहिती आहे? यमानं GR काढलाय. पूर्वी कसं व्हायचं, नातू याचा, पंतू पोटाला याचा, आजा पोटाला याचा, खापराचा याचा, असायचं पहिलं. पोटाला आला म्हणून आपण ते कार्यक्रम करायचो. आता होतं का तसलं काय? यमानं सांगितलंय आता पोटा विटाल्याचं बंद. ते स्मशानभूमीत जायच्या आत, तुम्ही स्मशानभूमीच्या भूमीत जायच्या आत हिशोब केल्याशिवाय तुझं तिकीट पटणार नाही. त्यामुळं हा हिशोब इथंच संपवायचा आहे. जे पाप केलंय, पुण्य केलं, इथंच ठेवायचं. बघितलं ना, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला जयकुमार गोरेचा, झाला ना. त्याच्यातनं जयकुमार गोरेला वाचवलं. माझ्याकडे बघितलं वाटतं ऍक्सिडेंट झाला माझा, नाही ना. अरे देवानं सांगितलं तुला मानखटाचा दुष्काळ संपवायचा आहे.
देवानं सांगितलं खंडाळ्यात पण नाकारती माणसं आहेत, खंडाळ्यात जाऊन पण तुला खंडाळाचा दुष्काळ संपवायचा आहे. लाखाचं लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळं या भूमिका आपण घेऊन काम करत असताना मला हे या निमित्तानं सांगायचंय की कामाची चिंता नका करू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचं काम करा, आशीर्वाद द्या, बाकी सगळं सोडा आमच्याकडे. मान सन्मान तुम्हाला वाटतं कोण तहसीलदार करेक्ट, आता ते सोडून द्यावं. देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये आम्ही 2-2 मंत्री आहे. आता कार्यकर्त्याला त्रास होईल, तलाठी बांधवाचा होईल, आम्ही कोणाचा होणार नाही. आता माझा कार्यकर्ता सन्मानाने जाईल तहसीलदार कचेरीत, सन्मानाने जाईल पोलीस स्टेशनमध्ये, जे जे प्रश्न आहेत एमआयडीसीचा विषय आहे. अरे कधीतरी या इथल्या भूमिपुत्राचा विचार करायचा, कारखान्यात जायचं, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, कारखान्याचंही जपायचं, पण इथल्या गरीबाचं नाही, इथल्या पोराचं नाही. विषयच विषय. इथनं हायवे शिरवळमधनं निघाला हायवे, इकडं चालला लोणंदला, जाताना रस्त्यात सगळ्या शेतकऱ्यांचे जमीन अधिकाराचे प्रश्न आहे. कधी घेतली बैठक, कधी काढला मार्ग, कधी संपवला प्रश्न. अरे तुम्ही प्रश्न संपवला, तुम्ही पाणी दिलं, तुम्ही विषय घेतले, कशाला जयकुमार गोरे इथे येऊन भाषण करील? माझ्या इथे जाऊन भाषण करा, पाणी देतो म्हणून बघू. तर समजून घ्या, तुम्ही जयकुमार गोरे इथे येतो आणि इथं बोलतो किंवा बाकी कोणी येऊन बोलत असेल, याला कारण आहे तुम्ही नाकारते. हे तुम्ही संधी दिली. माझा पराभव करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत होती, आजही करतात. सगळे कायद्यात तुटून पडते मान गटावर. आजही तीच परिस्थिती आहे. जिल्हा परिषद माझ्या इथं पण आहे, पण मी इथं आहे, मला विश्वास आहे. ही सगळे तुटून पडतात. का होतं असं? आता मला हरवण्यासाठी प्रयत्न करतात, पण का? हे पीकच बाबा तुम्ही लावलं. जयकुमार गोरे याच्या आधीच पाणी आणलं असतं, काम केलं असतं, दुष्काळ मुक्त्यात आलं असतं का हे पीक? आता पीक कसं निघाल? अशा महिन्या झाल्या, आता कसं निघाल? एक समजून तुम्ही घ्या, यांनी समजून घेतलं पाहिजे. मग माझी विनंती आहे, दबावाचं राजकारण आता चालणार नाही. सातारा एवढंच तुम्हाला सांगणार आहे. बांधवांनो, अनेक विषयात खूप मोठी यादी दिलेली आहे, पण तुम्हाला इथं सांगेन, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून इथं बसलेला प्रत्येक माणसाचा विचार आमचं सरकार करते. प्रत्येक माणसाला. आमच्या लाडक्या बहिणींच्या बसलेल्या, आमच्या लाडक्या बहिणींना देवाभावनी शब्द दिला होता. निवडणुकीत राबवलं, लाडकी बहीण योजना चालू केली, तेव्हा आमच्या लाडक्या बहिणीला देवाभावनी शब्द दिला की मी माझ्या बहिणीची, लाडक्या बहिणीची योजना चालू करेल, महिन्याला तिला 1500 रुपये देईल. अनेक लोक म्हणजे बंद होणार निवडणुकीसाठी, असं आहे तसं आहे, बऱ्याच गोष्टी झाल्या. काय ना, झाली का बंद? झाली का बंद? आजही आमची लाडकी बहीण योजना चालू आहे. आणि बहिणींना माहिती आहे, राखी पौर्णिमेला सक्का भाऊ, राखी पौर्णिमेला सक्का भाऊ राखी बांधायला आला तर ताटात 100 रुपये टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो, मग खाली पैसे टाकतो. खरं का खोटा? खरं का? 3 वेळा बायकोकडे बघतो, नाहीतर पैसा पुन्हा खिशात जातो. सारीचा जमाना संपला आहे. पण असं असलं तरी आमचा देवाभाऊ मात्र महिन्याला बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये देतो. 1500 रुपये जेवण. आमच्या बहिणीला स्वाभिमानाने, सन्मानाने उभं करण्याचं काम आमच्या देवाभाऊनी केलं, भारतीय जनता पक्षाने केलं, कमाल केलं. लक्षात असू द्या. 100, 50, 500 रुपयासाठी हात पसरत गेलो आमच्याकडे. आणि 100, 200, 500 रुपये देताना तरी किती टाकणार असायला पाहिजे. कालच दिलं होतं आणि दिलं तरी किती खर्च झालं राहिलेलं कुठं आहे? करा की नाही? 10 वेळा हिशोब मागणार घरी, आणि आमच्या बहिणीला 10 वेळा हिशोब घरी मागणार. आज परिस्थिती बदलली. सकाळ सकाळ घरी दादानं उठतो, कानाजवळ जातो आणि हळूच विचारतो, खात्यावर शिल्लक किती आहेत रे? मी म्हणतो पण नाही, खरं का खोटं आहे सांगा? खरं आहे का नाही? हा सन्मान कोणी दिला? कुणी? देवाभाऊने दिला. देवाभाऊच्या कमलाने दिला. कमल दिसतो ना. आपण शेतकरी बांधव इथं सगळ्या
यांना शब्द दिला तेव्हा तुम्हाला शब्द दिला की मला मुख्यमंत्री झालो किंवा माझं सरकार आलं तर 5 वर्ष शेतकऱ्याचं लाईट बिल घेणार नाही. द्यायला लागतं लाईट बिल, आता द्यायला लागतं लाईट बिल. आणि आता सांगितलंय मी जून महिन्यापर्यंत माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे. रेशनिंगचं धान्य मोफत आहे, मोकळ्या हातानं जायचं ठेका म्हणून घेऊन यायचं. रेशनिंगचं धान्य मोफत आहे. प्रत्येक योजना मोदीजीचं 6,000, फडणवीस साहेबांचं 6,000 अकाउंटवर पोस्ट कर. तरी विकासाच्या कामाला पैसा कमी नाही, तरी विकास होतोय हे समजून घ्या. हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माझी विनंती आहे. या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची. अनेक विषय या ठिकाणी खंडाळा एमआयडीसीचा आमच्या युवकांचा प्रश्न सातत्याने पुढे येतो आणि त्या प्रश्नावर एकदा निकाली कुस्ती करायला लागणार आहे. कारखानदारी जपलीच पाहिजे, कारखानदारी जपलीच पाहिजे. कारखाना राहिला तर युवकांना काम मिळेल, पण युवकांना काम देत असताना जे बोके बाहेर आले येत आहेत. आमचं सरकार सांगतं, मोदीजी सांगतात, फडणवीस साहेब सांगतात, इथं जिथं कारखाना आहे तिथल्या 80% भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका आता त्या कारखान्याला पाळायला लागेल. त्यासाठी एकदा निकाली कुस्ती करायला लागेल. करू आपण, काळजी नका करू. त्यासोबत या ठिकाणी खूप छोटा विषय होता. या भागातल्या अनेक प्रश्नासंदर्भातली नागेश्वर देवस्थानला या ठिकाणी क्रमवर्ग दर्जा पाहिजे. आता मला सांगा, द्यायला पाहिजे तर करा. आधी दिला असता, आधी तर कशाला म्हणलं असता मी देतोय. नाही दिला त्याने, पण मी द्यायला लावतो, काळजी नका करू. आणि सगळ्यात विषय होता की आमचा या शहरातला एक युवक, गावातला युवक आमचा देशासाठी शहीद झाला आणि त्याचं स्मारक करायला काय मागितलं विचाराने? 10 गुंठे जागा, ते पण जिल्हा परिषदेचे. बरोबर ना? त्या खात्याचा मंत्रीच मी आहे. या शहीद पुतळ्यासाठी 10 गुंठे जागा त्याच्या स्मारकासाठी देऊ, पण स्मारकाला सुद्धा मदत करू, काळजी करू. आणि सगळ्यात आता शेवटचा विषय होता. असे अनेक विषय भारतात लाईट आता आम्ही देणारच आहे. दिवसा पाहिजे ते बी देतोय. सोलरची कामं गावागावात चालू झाली, आम्ही सगळ्यांना ते काम देतोय. आणि हे सगळं करत असताना आमच्या कनेर गावातल्या आमच्या युवकांचं म्हणणं आहे, भाऊ आमच्या इथं आमदार आले, त्यांनी आम्हाला शब्द दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गावामध्ये बसवू, हा शब्द त्यांनी दिला आणि तो शब्द त्यांनी पाळला नाही. कनेरवाले माझे मित्र आहेत आणि मी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हा जयकुमार गोरे शब्द देतोय तुम्हाला. या सगळ्या जनतेच्या साक्षीनं कनेर गावामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यासाठी जे लागेल ते सगळं जयकुमार गोरे देईल, चिंता करू नका. छत्रपती शिवाजी महाराज की. या सगळ्या गोष्टी आपल्या हिशोबाच्या ज्या ज्या विषय आहेत त्या सगळ्या विषयांना न्याय देण्याची भूमिका घेईल. पण जाताना एक तुम्हाला म्हणणार, हे सगळं काम करत असताना भारतीय जनता पक्षाला मी पण उत्तरदायी आहे. हे सगळी कामं करत असताना मी पण उत्तरदायी आहे. मलाही विचारतील खेळमध्ये जिल्हा परिषद सदस्य कुणाचे आहेत, विचारतील ना, कुणाचे असले पाहिजे? हात वर करून सांगा एकदा, कुणाचा पण असले पाहिजे. एवढ्या भारतामध्ये एकदा हात वर करून सांगा, भारतीय जनता पक्षाचे 3 सदस्य आम्ही निवडून देऊ. सांगा एकदा, द्या निवडून. जाऊ मी आता. जय हिंद, जय महाराष्ट्र.